आता कन्यादानाचा विधी करूया। नवरीच्या आई वडिलांना इकडे बोलवा। चल। हा विधी मी करणार, तू नाही। यजमान लवकर या, मुहूर्त टळतोय। गुरुजी, या बाईचा आणि आमचा काहीही संबंध नाही। त्यामुळे माझ्या मुलीच्या कन्यादानाचा विधी मी करणार। मम्मा हे सगळं अगं भलतंच झालं, सगळंच झालं की। तू काय आता नातवंड होण्याची वाट बघणार आहेस का? वेडी आहेस का तू? मग एवढं काय बघतेस तू कौतुकाने? तुझ्या समर दादानी माझ्या अंशुवनला सगळ्यांसमोर थोबाडीत मारलं होतं ना, तो तमाशा मी पाहिला। आता सरपोतदारांचा तमाशा बघायचा आहे, सगळ्यांसमोर, तोही फुकट। अहो असं काय करताय? कन्यादान आहे, कन्यादान तरी करू दे। तू हद्द केली आहेस मंदा। त्यामुळे माझा निर्णय झालाय। आनंदी, समजाव ना बाबांना, कन्यादानाचं पुण्य तरी मिळू दे ग मला। कन्यादान करायला भाग्य लागतं, आणि तेच भाग्य तुझ्या नशिबी नाहीये मंदा।